ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, कुठल्याही महान गोष्टीची सुरुवात छोट्याशा गोष्टीद्वारे होत असते. छोट्याशा एका पावलाद्वारे होत असते. व्यक्ती जन्मताच श्रीमंत नसतो अथवा एखादा श्रेष्ठ जन्माला म्हणून येत नसतो. तर व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी फार काटकसर करावी लागते. मोठं होण्यासाठी जीवनामध्ये खूप धडपड करावी लागते. खूप मोठमोठे पावले उचलावी लागतात. त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या घडामोडी होत असतातच. असं सांगतात की 10वीला किंवा 12वीला शिकणारे विद्यार्थी पटकन 12वीला जात नसतो किंवा 10वीला जात नसतो. त्याच्या मागे 12 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा खडतर प्रवास असतो. ज्याप्रमाणे ज्युनियर सिनियर की जी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ स्टँडर्ड, तशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या मागे कुठला ना कुठला प्रवास असतो. उंच शिखरावरती पोहोचणारा किंवा पोहोचलेला व्यक्ती जेव्हा खाली पाहतो तेव्हा त्याला पहिलं पाऊल उचललं आहे याचा त्याला भास होत असतो, याची त्याला आठवण होत असते. तर पहिलं पाऊलच त्याला त्या उंच शिखरावरती नेण्यासाठी मदत करत असतो. म्हणजेच कुठल्याही महान गोष्टीची सुरुवात लहान लहान गोष्टीने किंवा छोट्याशा पावलाने होत असते. आज प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्याविषयी सांगत असताना आपल्या सर्वांना 2 महान गोष्टीचं उदाहरण देत आहे. ते म्हणजे मस्टर्ड सीड म्हणजे मोहरीचा दाणा आणि दुसरा म्हणजे यीस्ट खमीर जो पिठामध्ये घालतात ते. आणि देवाच्या राज्याचं तुलना प्रभू येशू ख्रिस्त या मोहरीच्या दाण्याशी व पिठामध्ये घातलेल्या खमीराशी करत आहे. जरी देवाचं राज्य समुद्रापेक्षाही अथांग असलं तरी ते देवाचं राज्य या मोहरीच्या दाण्याप्रमाणे एकाच्या छोट्याशा बीमध्ये लपलेलं असते. ज्याप्रमाणे या छोट्याशा मोहरीच्या दाण्यामध्ये एक वटवृक्ष लपलेला आहे. या खमीरामध्ये, छोट्याशा खमीरामध्ये एका पिठाला फुगवण्याची ताकद असते. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, देवाचं राज्य हे छोट्या छोट्या गोष्टी करण्यामध्ये आहे. ज्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा पाऊल आपण उचलत असतो त्यामुळेच ते देवाचं अतिभव्य राज्य आपण स्थापन करत असतो. कुठल्याही जीवनाची सुरुवात आपल्या छोट्या छोट्या स्टेपने, पावलाने होत असते. आणि म्हणूनच देवाचं राज्य हे भव्य दिव्य राज्य प्रस्थापित करायचं असेल किंवा त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना मोहरीच्या दाण्याचा दाखला घेण्यासाठी सांगत आहे व खमीराकडून शिकण्यासाठी सांगत आहे. जरी ते दिसायला टायनी किंवा अगदी छोटेसे असले परंतु त्यामध्ये त्याचा मोठा वटवृक्ष किंवा जीव लपलेला असतो. त्याचप्रमाणे आपलं जीवन देखील असंच असलं पाहिजे. ज्या काही गोष्टी आपण जीवनामध्ये करत असतो, जो खडतर प्रवास आपण करत असतो, ज्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा गोष्टीसाठी आपण धडपडत असतो, जी पावले आपण उचलत असतो, ते काही वेस्ट ऑफ टाईम नाही किंवा फुकटचा वेळ वाया घालवणारी घटना नाहीत. तर त्यामध्ये आपलं भवितव्य व त्यामध्ये आपला सक्सेस लपलेला असतो. असं सांगतात की थेंबे थेंबे तळे साचे. ज्या छोट्याशा थेंबानेच एवढं मोठं सरोवर, तळं किंवा समुद्र बनत असतो. त्याचप्रमाणे या छोट्या छोट्या पावलाद्वारे, छोट्या छोट्या परिश्रमाद्वारे, जीवनामध्ये उचलणाऱ्या प्रत्येक गोष्टीद्वारे आपण हे भव्य दिव्य किंगडम प्रस्थापित करू शकतो. मग देवाचं राज्य काय आहे? देवाचं ते दिव्य भव्य दिसणारं राज्य म्हणजेच प्रेमाचं राज्य आहे, न्यायाचं राज्य आहे, आनंदाचं राज्य आहे, एकमेकांना सामावून घेण्याचं राज्य आहे, एकमेकांना क्षमा करण्याचं राज्य आहे. हे सर्व राज्य या छोट्या छोट्या गोष्टीने बनलेलं आहे. जेव्हा आपण पहिलं पाऊल उचलत असतो, छोटे पाऊल उचलत असतो, स्वतःहून प्रयत्न करत असतो एकमेकांची प्रीती करण्यासाठी, एकमेकांना क्षमा करण्यासाठी, शांती प्रस्थापित करण्यासाठी, तेव्हा आपलं उचललेलं पाऊल किंवा आपण केलेली धडपड कधीच वाया जात नसते. तर एक ना एक दिवस हे वटवृक्षाप्रमाणे आपला मोबदला परमेश्वर आपला देत असतो. आपण गाळलेला घाम, प्रत्येक थेंबाचा आपल्याला मोबदला परमेश्वर देत असतो. आणि म्हणूनच आपण आजपासून या छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी तयार राहूया. एक ना एक दिवस आपल्या समोर एवढं मोठं शिखर उभं राहणार आहे आणि ते शिखर केवळ आणि केवळ आपल्या परिश्रमामुळे असणार आहे आणि देवावरती विश्वास ठेवल्यामुळे असणार आहे. आज एका बाजूला मोहरीच्या दाण्याचं उदाहरण घेऊया,
खमीराचं उदाहरण घेऊया. ज्याप्रमाणे मोहरीच्या दाण्यामध्ये खमीरामध्ये एवढं मोठं कार्य करण्याची शक्ती असते, आपण देखील आपल्यामध्ये देखील परमेश्वराने महान अशी शक्ती दिलेली आहे चांगलं कार्य करण्यासाठी. आपलं पहिलं पाऊल उचलूया आणि आपलं पहिलं पाऊलच आपलं त्या उंच शिखरावरती नेणार आहे. आमीन.